शंभो शंकरा. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव चारचाकी मोटारीने प्रवासी रिक्षाला धडक दिली. यामध्ये रिक्षातील चालकासह 2 महिला प्रवासी जखमी झाले आहेत. यातील एका महिला प्रवाशाचा डावा पाय फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली आहे. तसेच अपघातात रिक्षाचा देखील चुराडा झाला आहे. सदरची घटना चाकण शिक्रापूर रस्त्यावर कडाचीवाडी येथे मोरिया सोसायटी समोर घडली आहे. या प्रकरणी लक्ष्मण परळकर राहणार कडाचीवाडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून धनंजय कुरपटवार वय वर्ष 28 राहणार माणवत जिल्हा परभणी याच्यावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात रिक्षा चालकासह प्रवासी महिला मनीषा मालो वय वर्ष 20 व माही नंदी दोघंही सध्या राहणार रासेफाटा तालुका खेड या जखमी झाले आहेत. निवृत्त बँक अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून तब्बल 2,14,70,358 रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मुख्य आरोपीला पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली. राजेंद्र गणराज नागर वय वर्ष 32 राहणार जलखेडा तालुका नैनवा जिल्हा बुंदी राजस्थान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सायबर पोलिसांनी तब्बल 9 महिन्यांच्या अथक तपासानंतर ही कारवाई केली. यातील पीडित निवृत्त बँक अधिकाऱ्याशी संपर्क साधून आरोपींनी स्वतः पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. पीडित व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यामध्ये PFI या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित पैसे जमा झाल्याचा आरोप करत त्यांना अटकेची भीती दाखवण्यात आली. तसेच पडताळणीनंतर पैसे परत केले जातील असे खोटे आश्वासन देऊन बनावट पोलीस नोटिसा व कागदपत्रांच्या आधारे विविध 6 बँक खात्यांमध्ये 2,14,00,000 रुपये वर्ग करून घेऊन फसवणूक केली होती. गुन्ह्यातील रकमेचे तांत्रिक व आर्थिक विश्लेषण केले. बँकेचे CCTV फुटेज तपासले असता आरोपीने स्वतः बँकेत जाऊन धनादेशाद्वारे ही रक्कम काढल्याचे स्पष्ट झाले, तर राजस्थानमध्ये जाऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. चाकणमध्ये महाविद्यालयाजवळ गांजा सेवन करताना तरुण ताब्यात घेण्यात आला. चाकण गावाच्या हद्दीत चक्रेश्वर मंदिर रस्त्यावरील एका महाविद्यालयाजवळ गांजा सेवन करताना एका तरुणाला चाकण उत्तर पोलिसांनी पकडले आहे. या प्रकरणी राजकुमार चव्हाण वय वर्ष 38 राहणार वासुली फाटा तालुका खेड मूळ राहणार उत्तर प्रदेश असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. चाकण गावाच्या हद्दीतील निर्मलाताई पिंगळे महाविद्यालयाजवळ आरोपी गांजा नावाचा अंमली पदार्थ कागदी सिगारेटच्या सहाय्याने सेवन करताना आढळून आला. चाकण उत्तर पोलिसांकडून पुढील काळात गांजा विक्रेत्यांवर देखील कारवाईची शक्यता आहे. चालत्या बसमध्ये अचानक उच्च रक्तदाब वाढल्याने चाकणमधील एका 55 वर्षीय प्रवाशासाठी बस चालक आणि वाहक देवदूत ठरले आहेत. PMPML बसमधील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे प्रवाशाला वेळेत वैद्यकीय मदत मिळून त्याचे प्राण वाचले आहेत. दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6:50 सुमारास चाकण येथील रहिवासी असलेले 55 वर्षीय इसम पिंपरी ते चाकण असा बसने प्रवास करत होते. पिंपरी येथील डॉक्टर DY पाटील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या गेटसमोर बस आली असता प्रवाशाला अचानक अस्वस्थ वाटू लागले. घामाघूम अवस्थेत छातीत वेदना होऊन प्रवाशाची प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच बस चालक आणि वाहकाने जराही वेळ न दवडता कमालीचे प्रसंगावधान दाखवले. त्यांनी बस थेट डॉक्टर DY पाटील रुग्णालयाच्या परिसरात नेली. वैद्यकीय उपचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोल्डन अवरमध्ये रुग्णालयात पोहोचवण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. रुग्णालयाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णाला कॅज्युअल्टी विभागात दाखल करून घेत प्राथमिक व अत्यावश्यक उपचार सुरू केले. रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्यावर सध्या डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता व्यवस्थित आणि स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. चालक आणि वाहकाने दाखवलेल्या या समयसूचकतेचे व संवेदनशीलतेचे सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे. चाकण MIDC व 19 गावे पाणी योजना चाकणमधील एक खाजगी उद्योजकांची संघटना चालवत आहे. या संघटनेने कोट्यवधी रुपये MIDC मधून गोळा केले व चाकण परिसरातील गावांना मोफत पाणी देण्याचा कांगावा केला. प्रत्यक्षात या योजनेसाठी MIDC मधून उकळलेले पैसे या संस्थेने आपल्या खात्यात मागील अनेक वर्ष दडवून ठेवले आहेत. संबंधित गावांना फुकट पाणी देण्यास व नंतर ठेंगा दाखवण्यात आला. सध्या सदरची पाणी योजना देखील हीच खाजगी संस्था सांभाळत आहे. कंपन्यांकडून अधिकचे पैसे प्रत्येक महिन्याला गोळा करून कोट्यवधी रुपये गोळा केले जात आहेत. या योजनेबाबतची सर्व माहिती असलेल्या पदाधिकाऱ्यांना नंतर पद्धतशीर या संघटनेतून बाजूला करण्यात आले. बाजूला गेलेल्या लोकांनी नंतर दुसऱ्या औद्योगिक संघटनेची स्थापना केली. दरम्यान उद्योजक नसलेली मंडळी MIDC मधील पाणी पुरवठ्याचा गाडा काही प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि राजकीय पाठबळावर ओढत आहेत. मागील कित्येक दिवसात याचे ऑडिट सुद्धा करण्यात आलेले नाही. याबाबत आता खुद्द खेडच्या लोकप्रतिनिधींनी यावर भाष्य केल्याने हा प्रचंड सावळा गोंधळ थांबणार का? या पाणी योजनेत नेमके कुणाकुणाचे हात ओले झाले यावर प्रकाश पडणार का? याकडे आता तालुक्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे. वेळ मिळाला नाही
या ठिकाणी एमजीपीच्या माध्यमातून एमआयडीसीची एक पाणी योजना असेल आणि ही एनजीओ म्हणून चाकण इंडस्ट्री असोसिएशनकडे विषय चाकण इंडस्ट्री असोसिएशनकडे ही योजना एनजीओ म्हणून राबवत आहे. पाण्याचा दर समजा 20 रुपये असेल तर ही संघटना असोसिएशन त्या ठिकाणी कंपनीवाल्यांकडून डबल पैसे घेते आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला योग्य पाण्याचं नियोजन करून देत नाहीये. त्याचं कुठलंही ऑडिट नाहीये. त्यामुळं या संस्थेने अनेक वर्ष या एमआयडीसीच्या माध्यमातून योजना चालवली. माझं इंडस्ट्रीच्या वतीनं आणि तालुक्याच्या वतीनं आपल्याला विनंती असेल की ही योजना एकतर एमआयडीसीने राबवावी किंवा एमजीपीने राबवावी. त्याचा निर्णय आज आपण या ठिकाणी घ्यावा. कारण अशा असोसिएशन तयार होऊन या ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी सूटबूट घालून मंत्री महोदय आलेलं मागं पुढे करायचं आणि त्या ठिकाणी फायदा घ्यायचा एवढंच चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रामधील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे. मात्र पावसाळ्यात रस्ता दुरुस्तीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता प्रीकास्ट तसेच जिओ पॉलिमर टेक्नोपॅच यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात कालबद्ध कार्यक्रम राबवून चाकणमधील समस्या सोडवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 14 विभागांनी एकत्र येऊन तात्काळ कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चाकणमधील नियोजित कामांची कालमर्यादा पुढील प्रमाणे आहे. 31 ऑगस्टपर्यंत सर्व रस्त्यांवरील खड्डे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने भरणार. 15 दिवसात वाहतूक कोंडी कमी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन. 1 महिन्यात मार्गावरील सर्व अतिक्रमणे हटवणार. 2 दिवसात ट्रक टर्मिनलसाठी एमआयडीसी जागा उपलब्ध करून देणार. 10 महिने वाहतूक कोंडीवरील दीर्घकालीन उपाययोजना पूर्ण करणार. दरम्यान यासोबतच चाकण तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी रस्त्यांवरील खड्डे बुजविताना प्रीकास्ट तसेच जिओ पॉलिमर टेक्नोपॅच सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. चाकण औद्योगिक भागात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्र आणि विद्युत उपकेंद्रासाठी एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करून देण्यासह चाकण शहराच्या विकास आराखड्याला तात्काळ मंजुरी देण्यात येईल अशी घोषणाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. चाकणचे जे अंतर्गत रस्ते ते एमआयडीसीला जोडले जातात ते होतील. चाकणचा विषय आहे तो आपण मंजूर केलेला आहे आणि तो आता मिसाळ मॅडमकडून आपल्याकडे येईल आणि तात्काळ त्याला मंजुरी देऊ. चाकण शहराच्या विकास आराखड्याला तात्काळ मंजुरी देण्यात येईल अशी घोषणाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याने चाकणचा विकास आराखडा पुढील काळात केव्हाही मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चाकणच्या कार्यकारी मंडळाने 2019 मध्ये केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात चाकणची नियोजनबद्ध नवनिर्मिती, विकास, वाणिज्य, औद्योगिक, सार्वजनिक, मोकळी जमीन, संरक्षित जमीन, शाळा, क्रीडांगणे, दवाखाने, बाजार, ग्रंथालय, पार्किंग, प्रशस्त रस्ते, प्रशासकीय वापर यासह शहर विकासातील विविध महत्त्वाची ठिकाणे आराखड्यात ठरवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा त्यात बदल सुचवण्यात आले. जुलै 2019 रोजीच्या विशेष सभेमध्ये सभागृहाच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आलेला होता. स्वतःच्या खासगी जागांवर पडलेली आरक्षणे पाहून नागरिकात मोठा संभ्रम निर्माण होऊन शहरात उद्रेक झाला होता. त्यामुळे थंड बस्त्यात गेलेल्या चाकणचा विकास आराखड्याची ठरलेली मुदत देखील संपली. त्यानंतर 2023 नगररचनाच्या सहाय्यक संचालकांनी तयार करून शासनाकडे पाठवला होता. मात्र अधिकाऱ्यांनी केलेल्या चाकणचा विकास आराखडा सदोष झाला असून अनेकांच्या वडिलोपार्जित संपूर्ण जमिनी बाधित झाल्या आहेत. त्यामुळे चाकण विकास आराखडा रद्द करून चाकणसह 16 गावांसाठी एकात्मिक विकास योजना करावी या मागणीसाठी चाकण नगर परिषद कार्यालयासमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. चाकणचा विकास आराखडा शासनात सादर झाला असून तो रद्द व्हावा अशी मागणी त्यावेळी सर्वांनी केली. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कायद्याचे पालन न करता याबाबतची प्रक्रिया केल्याचा आरोप करण्यात आला होता. तत्कालीन चाकण पालिकेवर प्रशासक असताना व लोकनियुक्त कमिटी स्थापित झालेली नसताना अशा प्रकारे विकास आराखड्याची कार्यवाही करून जनतेला वेठीस धरले जात असल्याचे व अनेक खासगी जागांवर टाच येत असल्याचे बाधित शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले होते. मात्र आता त्याच विकास आराखड्याला तात्काळ मंजुरी देण्यात येईल अशी घोषणाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याने चाकणकरांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. विषय आहे तो आपण मंजूर केलेला आहे आणि तो आता मिसाळ मॅडमकडून आपल्याकडे येईल आणि तात्काळ त्याला मंजुरी देऊ.
चाकण औद्योगिक परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। याशिवाय उद्योगांच्या विविध शासकीय विभागांकडे प्रलंबित असलेल्या तक्रारींचे जलद गतीने निराकरण करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे। त्यामुळे पुढील काळात महामार्गाची कामे होईपर्यंत वाहतूक कोंडी व खड्डे मुक्त रस्ते असे दिलासादायक चित्र दिसणार असल्याचा दावा शासन आणि प्रशासनाकडून केला जात आहे। चाकण परिसरातील रस्त्यांची झालेली चाळण, सततची वाहतूक कोंडी, ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि कचऱ्याचे ढीग याला कंटाळून चाकणमधील वीज कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा इशारा दिला होता। या इशाऱ्याची दखल घेत राज्य सरकारने चाकणमधील उद्योजकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समिती नेमली आहे। नियोजन विभागाने शुक्रवारी समिती गठीत करण्याबाबतचा शासन निर्णय जारी केलाय। या समितीत पोलीस प्रशासनासह पुणे महापालिका, पुणे जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, MIDC, MSRDC, PMRDA, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे। पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत। चाकण आणि आसपासच्या औद्योगिक क्षेत्रात उद्योग व्यावसायिक आस्थापनांची संख्या सातत्याने वाढत आहे। त्याचवेळी जड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक, वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील औद्योगिक विस्तारामुळे रस्ते तसेच वाहतूक पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झालाय। रस्त्यांची खराब अवस्था, अपुरी वाहतूक क्षमता आणि विविध ठिकाणी निर्माण होणारी कोंडी यावर उच्चस्तरीय समिती उपाययोजना आखणार आहे। या शासन निर्णयातील नियोजन, मंजुरी, समन्वय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रक्रिया शासन निर्णयाच्या दिनांकापासून 10 महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले। संबंधित विभागांनी त्यांच्या अखत्यारीतील कामासाठी स्वतंत्र कालबद्ध कृती आराखडा तयार करून त्याची प्रगती उच्चस्तरीय समितीसमोर नियमितपणे सादर करायची आहे। श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही सणांचा तब्बल 23 वर्षांनी दुर्मिळ योगायोग जुळून आल्याने खेड तालुक्यातील विविध शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांसह महिलांची सोमवारी 17 ऑगस्ट 2026 रोजी मोठी गर्दी झाली होती। खेड तालुक्यातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमी तब्बल 23 वर्षानंतर एकाच दिवशी आल्याने भाविक भक्तांची विशेषतः महिलांची मोठी गर्दी झाली। ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे लाखो भाविक तर राजगुरुनगर येथील सिद्धेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक आले होते। गडदगावच्या डोंगरावर पुरातन अशी कोरीव लेणी आहे। यात दुर्गेश्वर मंदिर आहे। या शंभू महादेवाच्या पिंडीवर डोंगराच्या काळ्या पत्थरातून होणारा आश्चर्यकारक जलाभिषेक या मंदिराचे वैशिष्ट्य आहे। अनेक शिवभक्त हा जलाभिषेक पाहावयास आवर्जून येतात। श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी गडद पंचक्रोशीत मधील अनेक शिवभक्तांनी भर पावसात दुर्गेश्वर महादेवाचे दर्शन घेतले। खेड तालुक्यात ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर, भोरगीर येथील श्री कोटेश्वर मंदिर, बुरसेवाड येथील श्री शंभू मंदिर, वेताळ येथील श्री सिद्धेश्वर मंदिर, चास येथील श्री सोमेश्वर मंदिर, राजगुरुनगर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर, चाकण येथील श्री चक्रेश्वर मंदिर, पाईट जवळील श्री कुंडेश्वर मंदिर, वाकळवाड येथील श्री बेळेश्वर मंदिर यासह निमगाव खंडोबा, खरपुडी खंडोबा आणि कडदे येथील श्री खंडोबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती। गावागावातील मंदिरातही गावकऱ्यांची दर्शनासाठी गर्दी होती। राजगुरुनगर शहरातील श्री सिद्धेश्वर मंदिरात भाविक भक्तांनी, महिलांनी दर्शनासाठी सकाळपासून मोठी गर्दी केली होती। मंदिरात प्रशासनाने भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी दर्शनासाठी चोख व्यवस्था केली होती। सामाजिक संस्थांच्या माध्यमातून भाविकांना उपवासाचा फराळ दूध वाटप करण्यात आले। मंदिरांच्या परिसरात महिलांनी नागपंचमी निमित्ताने गाणी गात नागपंचमी साजरी केली। चाकणमधील चक्रेश्वर मंदिरात पहिल्याच श्रावणी सोमवारी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। या ठिकाणी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले। दरम्यान चाकणच्या चक्रेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांनी काय सांगितले पाहूयात। नमस्कार, आपण सध्या उभे आहोत श्री चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चाकण इथे आपलं मंदिर आहे। हे फार पुरातन मंदिर आहे आणि बऱ्याच वर्षांनी पंचमी आणि श्रावणी सोमवार हा एकत्र आला असल्यामुळे भक्तांची भाविकांची मोठी लाट चक्रेश्वर मंदिरापाशी आली आहे। आनंदाचं वातावरण आहे, भक्तिमय वातावरण आहे, लोक श्रद्धेने आहे आणि या श्रद्धेच्या वातावरणामध्ये चक्रेश्वर मंदिरामध्ये प्रचंड गर्दी झाली आहे। सकाळचे चक्रेश्वर मंदिराचे सकाळचे सहर्ष स्वागत आहे। आपल्या मंदिराचं निर्मिती केव्हा झाली याचा आपल्याला कुठे इतिहास सापडत नाही, पण रामायण काळात महाभारतमध्ये याचा उल्लेख सापडतो। म्हणजे रामाचे वडील दशरथ इथे येऊन गेलेत। रामायणमध्ये जेव्हा 5 पांडव गुप्त अज्ञातवासामध्ये होते तेव्हा चाकणमध्ये, म्हणजे चाकणचं पूर्वीचं नाव एक चक्री नगर हे असून ब्राह्मणआळीत राहते। इथं अजूनही ब्राह्मणआळी आहे आणि एक चक्री नगर इथं पूर्वीचं नाव आहे। तसंच ललिता चरित्र ग्रंथ माणसाचं याच्यामध्ये चालकाचा उल्लेख आहे। संत तुकाराम महाराज
संत ज्ञानेश्वर महाराज, संत चांगदेव महाराज हे इथे येऊन गेलेत, इथे दर्शन घेतले आहेत असा आपल्याला इतिहास सापडतो. ऋषि देवी, गांव कौन सा आपका बताया आपने? राजस्थान है, जयपुर, नागौर जिला. नागौर जिला. चाकन में कब से आप रहने को यहाँ पे? 15 साल होगा. 15 साल हो गए. हर साल इसी मंदिर में आते आप? गाँव में नहीं जाते? रहते हैं तो आते हैं, गांव में रहते तो गांव में जाते हैं. अपने मेरा लड़का इधर ही रहता है, सब घर बार इधर कर बेले हैं. इधर ही आते हो आप दर्शन के लिए? चाकण आंबिटान चौक यांच्या वतीने चक्रेश्वर मंदिर येथे गेले 18 वर्ष, ह्या वर्षी 18 वर्ष पूर्ण झालेले. 18 वर्ष होऊन आज सकाळपासून खिचडी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे. आतापर्यंत 2 ते 2.25 हजार लोक भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे. इथून पुढे संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असाच उपक्रम चालू राहणार आहे. हा पहिला सोमवार आहे, चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. इथून पुढे 3 सोमवार असंच कार्य चालू ठेवणार आहे. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त खेड तालुक्यात सर्व शिव मंदिरांमध्ये मोठी गर्दी झाली होती. राजगुरुनगर येथील प्रिया सचिन भंडारी यांनी आपल्या सुरेल आवाजात भगवान शंकरांची अशी स्तुती केली. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो अंधार हालोपवा द्यावा प्रकाश नवा. अंधार हालोपवा द्यावा प्रकाश नवा. चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा. हे शिवा चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा. हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी. शंभो हे भवतारक दुःख निवारी. शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी. शंभो शंभो हे त्रिपुरारी भवनिकरारी. शंभो शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो शंभो शंभो. नागपंचमीला 12 सर्प सोडले नैसर्गिक अधिवासात. नागपंचमीचं औचित्य साधून चाकण वनपरिक्षेत्रातील सर्पमित्रांनी पकडलेले 12 साप, त्यात 7 विषारी व 5 बिनविषारी साप वन विभागाच्या हद्दीतील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी वन विभागाचे अधिकारी व सर्पमित्र उपस्थित होते, अशी माहिती अतुल सवाखंडे यांनी दिली. देखना नागपंचमीच्या दिवशी आपल्याला पहाटे भेटलेल्या एका ठिकाणी आपण त्याला पुन्हा अधिवासामध्ये सोडत आहोत. चाकण वन परिक्षेत्रामध्ये चाकणच्या परिसरातील सर्पमित्रांनी आज पकडलेले जवळजवळ 12 प्रकारचे साप आपल्याला या वन विभागाच्या हद्दीमध्ये वन अधिकाऱ्यांच्या समक्ष सोडण्यात येत आहेत. विविध भागात घरांमध्ये, कंपनीमध्ये, विशेष करून दरवाजामध्ये पकडलेले हे साप अधिवासात सोडत असताना या विभागाचे चौरे साहेब आपल्याला काय माहिती देतात आपण पाहूया. बोला सर. नमस्कार. वन परिक्षेत्र कार्यालय चाकण वन विभाग जुन्नर यांच्यामार्फत आज नागपंचमीच्या सर्व सर्पमित्र इतर सर्व मंडळी यांना लाख लाख शुभेच्छा सणाच्या. आणि आज वन परिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत म्हणजे चाकण MIDC आणि आंबेठा या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे 10 ते 11 साप आज आमचे रेस्क्यू टीम चाकण यांनी वेगवेगळ्या भागातून ही 10-11 साप पकडून आणलेले आहेत. आणि याचं आज नेहमीच पकडतात, पण आज नागपंचमीचं औचित्य असल्यामुळं
आज त्यांनी एक त्यांच्या असं ध्यानात आलं की आज सगळे जी साप पकडे आहेत की वन विभागाच्या अधिकाऱ्यासोबत आपण राखीव वनक्षेत्रामध्ये त्यांना निवांत ठिकाणी सोडण्यात येऊ या हिशोबाने त्यांचा हा प्रयत्न होता. आणि सर्व रेस्क्यू टीमचं आणि ज्या मित्रांनी सर्पमित्रांनी साप पकडले त्या सर्वांचं कौतुक वन विभागाच्या मार्फत कौतुक करतो आणि 2 शब्द संपतो. चाकणमधील पायस मेमोरियल हायस्कूल वाकी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 80 मिनिटांच्या अखंड स्केटिंग मॅरेथॉन जागतिक विक्रमाचा प्रयत्न केला. नॉन स्टॉप स्केटिंग मॅरेथॉन वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्टमध्ये अतिशय शानदार कामगिरी केली. या शाळेचे सहभागी झालेले सर्व 13 विद्यार्थ्यांनी कोणताही ब्रेक न घेता स्केटिंग पूर्ण केले. सर्व 13 विद्यार्थ्यांनी 80 मिनिटांचे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले आणि सर्व 13 विद्यार्थ्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर होण्याचा मान मिळवला असल्याचे संबंधितांनी कळवले आहे. चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी तातडीने पाहणी दौरा करावा. निलेश थिगळे. चाकण एमआयडीसी व परिसरातील सततची वाहतूक कोंडी, अरुंद व खड्डेमय रस्ते यामुळे उद्योजक, कामगार तसेच स्थानिक नागरिक मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. या गंभीर प्रश्नांची तातडीने दखल घेऊन पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनी चाकण एमआयडीसी परिसराचा पाहणी दौरा करून संबंधित विभागांना योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी निलेश थिगळे यांनी केली आहे. या संदर्भात थिगळे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन देऊन लवकरात लवकर चाकण एमआयडीसीचा पाहणी दौरा आयोजित करावा. तसेच एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीडब्ल्यूडी व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक कोंडी, रस्त्यांचे रुंदीकरण व दुरुस्तीबाबत तातडीने कालबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. चाकण एमआयडीसीतील सुमारे 20 औद्योगिक कंपन्या वाहतूक व पायाभूत सुविधांच्या समस्येमुळे सातारा, खंडाळा परिसरात स्थलांतरित होण्याच्या तयारीत असल्याचे संबंधित उद्योजकांनी सांगितले. त्यामुळे या समस्येचा थेट परिणाम चाकणच्या औद्योगिक विकासावर होत असल्याचे थिगळे यांनी निवेदनात नमूद केले आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.